कोल्हापूरमधलं आजार भिंत अंगावर पडल्यानं प्राध्यापिकेसह विद्यार्थिनीचा मृत्यू झालेला आहे। जेसीबीच्या साहाय्यानं जुनं घर पाडत असताना ही दुर्घटना घडलेली आहे। आजरा महाविद्यालयाच्या शिक्षिका ज्योती कुंभार आणि विद्यार्थिनी वैष्णवी भोसलेचा मृत्यू झालाय। घराच्या बाजूलाच चालत जात असताना प्राध्यापिका आणि विद्यार्थिनीनं जीव गमावलेला आहे। जेसीबीच्या साहाय्यानं हे बांधकाम पाडत असताना भिंत अंगावर पडल्यानं प्राध्यापिकेसह एका विद्यार्थिनीचा मृत्यू झालेला आहे। जेसीबीच्या साहाय्यानं जुनं घर पाडत असताना ही दुर्दैवी घटना घडली आहे। आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी शेखर पाटील आपले प्रतिनिधी कोल्हापूरहून जोडले गेलेले आहेत। शेखर, अतिशय दुर्दैवी ही घटना आहे। भिंत अंगावर पडल्यानं प्राध्यापिकेसह एका विद्यार्थिनीचा मृत्यू झालाय। काय सविस्तर तपशील आहेत? बरोबर आहे। अतिशय दुर्दैवी अशी ही घटना म्हणावी लागेल। आजऱ्यामध्ये एक घर होतं आणि ते घर जुनं घर होतं, अक्षरशः जीर्ण अवस्थेत होतं आणि तेच घर पाडत असताना ही दुर्घटना घडलेली आहे। घराच्या बाजूने एक रस्ता आपल्याला जाताना दिसत असेल, त्या रस्त्यावरून चालत जात असताना प्राध्यापिका ज्योती कुंभार आणि आजरा हायस्कूलची विद्यार्थिनी वैष्णवी भोसले या चालत जात असताना त्या ठिकाणी अचानक ही भिंत जी आहे ती कोसळली आणि ते अंगावर पडून दोघेही जागीच त्या ठिकाणी ठार झालेले आहेत। यामध्ये एक ललिता भोसले नावाची विद्यार्थिनी देखील गंभीर जखमी झाली अशी माहिती मिळते। तिच्यावरती तात्काळ रुग्णालयात उपचार जे आहेत ते सुरू झालेले। मात्र एक जुनं घर पाडत असताना झालेली दुर्घटना आणि त्यामध्ये 2 जणांना आपला जीव जे आहे तो गमवावा लागलेला आहे। जेसीबीच्या साहाय्याने हे घर पाडतलं जात होतं अशी एक माहिती सध्या प्राथमिक मिळालेली। त्यामुळे निश्चितच या सगळ्या प्रकरणाच्या चौकशी अगदी शेखर, अतिशय धक्कादायक ही बातमी म्हणावी लागेल। मात्र हे घर पाडताना काही उपाययोजना करण्यात आलेल्या नव्हत्या का, किंवा त्याची पूर्वकल्पना तिथल्या आजूबाजूच्या लोकांना देण्यात आली नव्हती का? खर तर ग्रामीण भागातलं घर म्हणावं लागेल। तिकडं जो घर मालक होता तो तिथं असणं अपेक्षित होतं। घर पाडत असताना आजूबाजूने जात असणाऱ्या लोकांना थांबणं अपेक्षित होतं, मात्र ते त्या ठिकाणी केलं गेलं होतं का की नाही केलं होतं हे अद्याप माहीत नसलं तरी बाजूनच हा रस्ता जातो, त्या ठिकाणी जात असताना अचानक ही भिंत जी आहे ती कोसळलेली आहे। खर तर त्याचा अंदाज भिंत कुठल्या बाजूला कोसळली याचा आला नसल्यामुळे ही दुर्घटना घडली असावी। मात्र अशा पद्धतीचं बांधकाम पाडत असताना सर्व उपाययोजना त्या ठिकाणी करणं अपेक्षित होतं, मात्र त्याची त्या ठिकाणी नियोजन केलं होतं की नाही केलं होतं हे देखील आता तपासणं गरजेचं आहे आणि संबंधितांवरती नेमकी काय कारवाई आता होती का हे देखील पाहणं गरजेचं आहे। अगदी धन्यवाद शेखर, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बातमी संदर्भातले अपडेट वेळोवेळी आपल्याकडून जाणून घेऊ।